भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे जे नियम आहेत ते कायम करण्यात आले। त्याचबरोबर काही बदल आहेत, म्हणजे पुढे नियम तयार आहेत, त्यामध्ये बैलगाडी मालकांच्या हितासाठी तालुका कमिटीने जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय अगोदर आपल्याला वाचून दाखवा असा तालुका कमिटीचा आग्रह आहे। पहिला नियम आहे 31 जानेवारी अगोदर सभासद नोंद पूर्ण करणं गरजेचं आहे। दुसरा नियम आहे नियमबाह्य मैदानात जाणाऱ्या बैलगाडी मालकांचा विचार केला जाणार नाही। नियम क्रमांक 3 आजपासून संघटना फक्त निकालाबाबत सभासदांचाच विचार करणार आहे। चौथा नियम आहे तालुक्यातले झेंडा पंच समालोचक यांचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे। पाचवा नियम आहे फलटण तालुक्यातील मैदानात पैसे पुकारणे बंद, जो समालोचक पैसे पुकारेल त्याच्यावर तालुक्यात बंदी। सहावा नियम आहे जे पदाधिकारी संघटनेच्या कामकाजात वेळ देत नाहीत त्यांच्या संबंधात विचार करावा। सातवा नियम आहे अकार्यक्षम पदाधिकारी पदावरून हटवून नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे। आठवा नियम आहे बैलगाडा मालकांच्या माहितीसाठी बैलगाड्या ॲपची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। नववा नियम आहे 50,000 रुपये बक्षिसापर्यंत 5,000 संघटनेची पावती व त्याच्या बक्षिसावरील बक्षिसासाठी 10,000 रुपये पावती राहणार आहे। आणि 10वा प्रत्येक वर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात तालुक्यातील बैलगाडी मालकांसाठी तालुका मर्यादित स्पर्धा, बैल हा स्वतःच्या मालकीचा असावा, सांभाळायला असलेला किंवा कराराचा चालणार नाही, तसेच मैदान जाहीर होण्या अगोदरच खरेदी विक्री झालेले बैल या मैदानात पळतील अशी या ठिकाणी फलटण तालुका कार्यकारिणीची या ठिकाणी काल मीटिंग झाली आणि त्यामध्ये ही नियमावली ठरलेली आहे। हे नियमावली आपण फलटण तालुक्यातील सर्व बैलगाडी मालक चालक यांनी अंमलात आणायची आहे। त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आतापर्यंत एकच आहे, सभासद नोंदणी करून घ्या आणि जे नियम 18चे बैल